नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी मधील NMMS परीक्षेसाठी पेपर 1 सॅट मधील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव भाग 18. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमधला सर्वात पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता घटक हा धनप्रभारित मूलकण आहे? पुढीलपैकी कोणता घटक हा धनप्रभारित मूलकण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रोटॉन. मित्रांनो, प्रोटॉन हा घटक धनप्रभारित मूलकण आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी जटिल संयुग कोणते आहे? पुढीलपैकी जटिल संयुग कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हिमोग्लोबिन. मित्रांनो, हिमोग्लोबिन हे जटिल संयुग आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी अकार्बनी संयुग किंवा असेंद्रिय संयुग कोणते आहे? खालीलपैकी अकार्बनी संयुग किंवा असेंद्रिय संयुग कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मोरचूद. मित्रांनो, मोरचूद हे अकार्बनी किंवा असेंद्रिय संयुग आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता तयार होणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात? दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता तयार होणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मिश्रण. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी मिश्रण कोणते आहे? खालीलपैकी मिश्रण कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लिंबू सरबत. मित्रांनो, लिंबू सरबत हे मिश्रण आहे. तसेच पाणी हे संयुग आहे आणि कार्बन आणि पारा हे दोन मूलद्रव्ये आहेत. त्यानंतर सहावा प्रश्न आहे, द्रव आणि स्थायू यांच्या विषमंगी मिश्रणाला काय म्हणतात? द्रव आणि स्थायू यांच्या विषमंगी मिश्रणाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 निलंबन. मित्रांनो, द्रव आणि स्थायू यांच्या विषमंगी मिश्रणाला निलंबन असे म्हटले जाते. त्यानंतर सातवा प्रश्न आहे, अणूच्या संयुजेचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो? अणूच्या संयुजेचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इलेक्ट्रॉनच्या संख्येशी. मित्रांनो, अणूची संयुजा ही इलेक्ट्रॉनच्या संख्येशी संबंधित असते. त्यानंतर आठवा प्रश्न आहे, अणूमधील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला काय म्हटले जाते? अणूमधील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला काय म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अणुक्रमांक. त्यानंतर नववा प्रश्न आहे, मूलद्रव्याच्या अणूतील केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा काय म्हणतात? मूलद्रव्याच्या अणूतील केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अणुवस्तुमानांक. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनच्या कक्षानिहाय विभागणीला काय म्हटले जाते? इलेक्ट्रॉनच्या कक्षानिहाय विभागणीला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इलेक्ट्रॉन स्वरूपन. मित्रांनो, इलेक्ट्रॉनच्या कक्षानिहाय विभागणीला इलेक्ट्रॉन स्वरूपन असे म्हटले जाते. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा. पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कार्बन. मित्रांनो, कार्बन हा घटक वेगळा आहे. याचं कारण म्हणजे कार्बनची संयुजा ही 4 आहे, तर बाकी सर्व मूलद्रव्याची म्हणजेच हायड्रोजन, सोडियम आणि पोटॅशियम यांची संयुजा ही 1 आहे. म्हणून कार्बन हा घटक या ठिकाणी वेगळा आहे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या घटकाला निश्चित आकारमान असते पण निश्चित आकार नसतो? पुढीलपैकी कोणत्या घटकाला निश्चित आकारमान असते पण निश्चित आकार नसतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 द्रव. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे? पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 निलंबनातून प्रकाशाचे संक्रमण होते हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. मित्रांनो, निलंबनातून प्रकाशाचे संक्रमण होत नाही. यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हवा हे मिश्रण आहे हे विधान बरोबर आहे. तसेच मोरचूद हे संयुग आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे आणि पाणी हे संयुग आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 निलंबनातून प्रकाशाचे संक्रमण होत नाही हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कार्बनी संयुग किंवा सेंद्रिय संयुग कोणते आहे? पुढीलपैकी कार्बनी संयुग किंवा सेंद्रिय संयुग कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ग्लुकोज. मित्रांनो, ग्लुकोज हे कार्बनी संयुग किंवा सेंद्रिय संयुग आहे. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, गांधीजींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ कधी सुरू केली? गांधीजींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ कधी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1918 मध्ये. मित्रांनो, 1918 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, इंग्रज सरकारने रौलट कायदा कधी केला? इंग्रज सरकारने रौलट कायदा कधी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 17 मार्च 1919. मित्रांनो, 17 मार्च 1919 मध्ये इंग्रज सरकारने रौलट कायदा केला. त्यानंतर 18वा प्रश्न आहे,
रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी कोणत्या दिवशी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन करण्यात आले? रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी कोणत्या दिवशी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 6 एप्रिल 1919. मित्रांनो, 6 एप्रिल 1919 मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, रौलट कायदा पारित झाल्यानंतर अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम कोणी जारी केला? रौलट कायदा पारित झाल्यानंतर अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम कोणी जारी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, जनरल डायर. मित्रांनो, रौलट कायदा पारित झाल्यानंतर अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम हा जनरल डायरने जारी केला. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा. चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, जगन्नाथ शिंदे. चित्रातील व्यक्ती ही जगन्नाथ शिंदे आहे. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, अमृतसर येथील हरताळ प्रकरणी कोणत्या प्रमुख नेत्याला अटक करण्यात आली? अमृतसर येथील हरताळ प्रकरणी कोणत्या प्रमुख नेत्याला अटक करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू. मित्रांनो, अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू या 2 नेत्याला अटक करण्यात आली. त्यानंतर 22वा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कधी झाली? जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 13 एप्रिल 1919 मध्ये. मित्रांनो, 13 एप्रिल 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना झाली. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडास पंजाबचा कोणता गव्हर्नर जबाबदार होता? जालियनवाला बाग हत्याकांडास पंजाबचा कोणता गव्हर्नर जबाबदार होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मायकेल ओडवायर. मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडास पंजाबचा मायकेल ओडवायर हा गव्हर्नर जबाबदार होता. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग कोणी केला? जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रवींद्रनाथ टागोर. मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग रवींद्रनाथ टागोर यांनी केला. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, तुर्कस्तानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला कोणती चळवळ म्हटले जाते? तुर्कस्तानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला कोणती चळवळ म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, खिलाफत चळवळ. मित्रांनो, तुर्कस्तानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतामध्ये भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हटले जाते. त्यानंतर 26वा प्रश्न आहे, 1921 मध्ये कोणत्या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले? 1921 मध्ये कोणत्या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.